तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर आज आपण आलो आहोत आरवली या गावामध्ये, संगमेश्वर आरवली ते आपण आलो आहे. आज वन डे फिनिश आपली 33,000ची टुर्नामेंट आरवली बाजारपेठ, वर्ष तिसरं आहे त्यांचं. तर तिथे आपण आज आलो आहे. तर आपला संघसुद्धा इथे पोचला आहे. तर बघूया, आता पहिली मॅच आहे आपली. बघूया पहिल्या मॅचमध्ये काय होते ते. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यांना कोणाला क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी या ब्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करूया. बघूया आता काय होते पहिल्या मॅचमध्ये. भेटूया थोड्या वेळामध्येच. आकाश गुरु आपणास विनंती, आपण व्यासपीठावर राहते. आकाश गुरु आणि मारला टीसीसी कुचांबेला पहिला धक्का. 34 कट गोलंदाज आहे, 2 षटक स्वतःला टाकायचे आहेत. तो जर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रेक्षणीय चौकार भंडारवाडी गुरुशेठ नागवेकर पुन्हा एकदा तटकणीचा प्रयत्न, पुन्हा सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. क्लीन बॉल बॅक टू द पॅव्हलियन. डीजे दोन्हीसाठी वाजला राकेश सर, की तुम्हाला सावरू शकत नाही. तुमची टीम बनण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का बसतोय. जॉन्टी 68 धावांचं उद्दिष्ट, आणि मला वाटतं इथे सिद्धांत. तर आत्ताच पहिली मॅच झाली आपली. पहिली मॅच जिंकलो लीगमधली. आता जरासं जेवण करू यायला जातोय. आपल्याला सुद्धा करतात स्पॉन्सर आहेत आरवलीतले, एक नामची तसे उद्योजक आहेत. तर ते आपल्याला स्पॉन्सर आहेत, आणि इथे पाठी इथेच ग्राउंड आहे. तर पहिली मॅच जिंकलो आहे. संत गोरा कंबार म्हणजे आख्याची आणि टीम होती, त्यांच्यावर आपली पहिली मॅच झाली. जिंकलो आहे आणि आता जेवायला आलो आहे. इकडे आम्या बसला आहे, इकडे आहेत दिल्या. बघूया आता काय होतं आहे. दुसरी मॅच आहे आपली चिपळूणच्या संघाबरोबर. रॉनी चिपळूणचा, त्याच्या संघाबरोबर आपली मॅच आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतं. बाब्याचा पुढचा चेंडू, सुंदर फटकेबाजी आणि आज चौकार येतोय. 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 33. किती धावा? 4 येत आहेत, 2 येत आहेत की 1 येते की विकेट येते, बघूया. बाब्या राजसाठी सुंदर फटकेबाजी, आज चौकार येतोय. 4 धाव्यांची भर पडते. आणि गौरवसाठी फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. दत्तप्रतिष्ठान आरवली या संघाला गौरवच्या रूपानं आव्हान आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आणि फलंदाज बाद होतोय. रॉनी बाद होतोय. मोठा धक्का. पुढचा चेंडू सोहमचा आणि फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का बसतोय बाब्याच्या रूपानं. बॉलर फिरोज. पाहूयात. 12 चेंडू 18 धावा. फलंदाज बाद. अनिकेत बाद होतोय. 5वा धक्का बसतोय फिरोज आशूसाठी, आणि फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का बसतोय दत्तासाठी. 1 चेंडू 2 धावा. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या. 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा सामना. आणि टाय होते मॅच. चला, धाव संख्या झाली 39. मॅच टाय झाली आहे. सुपर ओव्हर. 2 चेंडू शिल्लक आहेत, आणि जो पण कोण बॉलर हा मॅच काढेल त्याला गोट्या शेठ गुरव यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक येत आहे. सुपर ओव्हरचा मॅच आहे, आणि हा फटका बसणं गरजेचं होतं. पाहूया. 1 धाव तर नक्कीच मिळतेय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? आणि मला वाटतंय गणपती बाप्पा मोरया या संघाने 9 धावांचं उद्दिष्ट, 9 धावा गोळा केल्या आहेत आणि 10 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. प्रतिष्ठान आरवलीकडून जुनेत. आणि हा मात्र पाहूया की धाव मिळत आहेत. 1च धाव मिळतीये. 3 चेंडू होत आहेत. धावसंख्या होते ती 3. मॅच काढली फिरोजने, जरी मॅच काढली ईशानने जर मॅच काढली तर त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि बघूया आता 1 चेंडू आणि 3. रसिक जोरदार टाळ्या होऊ देत. एकदा तुमचा आवाज होऊ देत. 1 चेंडू 3 धावा. बघूया. गोट्या शेठ पण उभे राहिलेत. सुधाकर विरेत
आणि मला बघूया, नाही 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 नाही, होऊ शकतं, क्रिकेट आहे गोट्या शेट, तर क्रिकेट. आत्ताच दुसरी मॅच सुद्धा झाली रॉनीच्या संघाबरोबर. सुपर ओव्हर झाली. स्कोर झाला नव्हता, 39 रन झाले होते, 40चं टार्गेट होतं आणि सुपर ओव्हर झाली. तर सुपर ओव्हरमध्ये त्यांनी 9 रन्स काढले होते, 10 विन होते आणि सुपर ओव्हर 1 रन्सने हरलो आणि मॅच हरलो. लीगमध्ये आत्तापर्यंत 2 सामने झाले, 2 1 जिंकलो, 1 हरलो आहे. आता तिसरा सामना अजून एक चिपळूणचा संघ आहे त्यांच्याबरोबर आणि चौथा ऑल रत्नागिरी, असे 2 सामने बाकी आहेत. तर बघूया त्या 2 सामन्यामध्ये काय होते ते. आणि आता झालेला आहे एक मॅटर, गाडीचा टायर पंक्चर आणि मेकॅनिक अमेय बारगुडे जॅक लावताना टायर झालाय फ्लॅट आणि आत्ता जस्ट आम्ही मॅच काय हरलोय, टायर फ्लॅट. 3,000 रुपये जीपे कर ना. करतो आई जाऊ ह्याने वैताग बोला एक त्याच्यात 2 दिवस जीपे कर जीपे कर जीपे कर. आता स्टेपनी काढली आहे, आम्ही जॅक लावतोय. जॅक लावून झाला की टायर चेंज करणार, नीच जाणार. मी जिथून गेलो परत आलो. करे मोहीन तो गाइस हमको कुछ समझ नहीं रहा था, पप्पी भाई. तो अभी पप्पी भाई ने हमको बता दिया है कि ऐसे करते हैं. तो देखो भाई अभी क्या करते हो. ये बनेंगे मैकेनिक. मेकॅनिकच मेकॅनिक भरलेले आहेत. गेली तर पकड आहे ना. नवीन मेकॅनिक आलेत मयूर नागले मयूर नागरे, न्यू मेकॅनिक. आणि आता मी चालू आहे 2 मिनिटात. सगळ्यांना नागले. म्हणून प्रत्येक टीम मध्ये ना एकतरी असं मेकॅनिक असावा आम्यासारखा, जो सगळं स्क्रू बी बरोबर फिट करतो. स्क्रू फिटिंगचं काम चालू आहे. सोम कुठे गेला रे? त्यांचं पण घेणार आणि त्यांचं पण घे. आणि त्यांच्या तिकडे भानगड चालू आहे, ब्रिजवर भानगड चालू आहे. साईडने दिली तर आता झालं, एक 10 मिनिटात होईल पण निघू. आणि झाला आत्ताच टायर फिट करून सगळे बसलेत गाडीत. तर आता निघतोय, आता स्टँडवर थोडासा नाश्ता करणार मग घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, दुसरा दिवस आहे. यायला सकाळी थोडा उशीर झाला, 6 वाजले घरी यायला. इथला आमच्या गाडीचा टायरसुद्धा थोडा बर्स्ट झाला, तर त्यामध्ये तिथे आमचा अर्धा पाऊण तास गेला. आम्ही स्टेपनी वगैरे सगळी चेंज केली. सो व्लॉग संपवायचा विसरून गेलो होतो. काल क्वार्टर फायनल मॅचमध्ये हरलो. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे NSDचा डे 4चा जो व्लॉग होता तो माझ्याकडून अपलोड होताना डिलीट झाला, त्यामुळे तो व्लॉग काय येणार नाही आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना कोणाला क्रिकेटबद्दल आवड असेल त्यांनी या व्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.